तर कधी कधी असं चमचमीत खाऊ वाटलं ना की अशी गरमागरम मिसळपाव बनवायची. एकतर ती पटकन होऊन जाते, शिवाय टेस्टलाही खूप मस्त लागते. तर मिसळ मी अगदी साध्या पद्धतीने करते. चला रेसिपी पाहूया. सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कढईमध्ये जिरे आणि मोहरीची तडतडून फोडणी द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कांदा टाकून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये मसाले घालायचे. धनेपूड, गोडा मसाला, मटण मसाला, लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला हे सर्व घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा. 2-3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं. आता बघा याला कसं छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची. थोडेसे वाटाणे हे घालायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये कोमट पाणी ओतायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर ओलं खोबरं घालायचं. तर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी चालतं. मिक्सअप करायचं. थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा, अगदी 2 चमचे. एकत्रित करून घ्यायचं. चांगली उकळी येऊ द्यायची आणि अशा प्रकारे आपली मिसळपावची भाजी रेडी आहे. वरून कोथिंबीर घालायची. चला आता मिसळपावचं ताट रेडी करूयात. मटकीची भाजी, फरसाणा, रायता, सलाड आणि पाव. तर गरमागरम मिसळपाव रेडी आहे.